नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर कालच्या भागामध्ये आपल्याकडे काहे दिया परदेस या मालिकेतले आपले लाडके कलाकार आलेले होते. आता त्यांच्याच बरोबरीनं आपण सुरू करूयात आजचा भाग. मोहन जोशी सर, एका वेगळ्या मुद्द्याकडे मला आता यायचंय. सिरियलचं आता खूप कौतुक होतं, पण जेव्हा सिरियल नव्यानं आली होती तेव्हा मराठी जनांमध्ये थोडंसं नाराजीचं पण वातावरण होतं. काही लोकांमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदी नावाची सिरियल का असावी, किंवा अशा पद्धतीची स्टोरी का दाखवली. यावरती मला तुमचं मत जाणून घ्यायचं. मी जेव्हा स्टोरी ऐकली यांच्याकडनं त्यावेळेला मला हे जाणवलं की त्यावेळेला असं वाद चालला होता की बाहेरचे लोक इथे येतात, इथे राहतात वगैरे वगैरे, काय जे असेल ते. हो, मी पहिल्या एपिसोडमध्ये त्या लोकांना शिव्याच दिल्या आहेत. म्हणजे शिवाय म्हणजे माझा राग जो त्या व्यक्तीचा जो राग आहे तो त्यांनी क्लिअर कट केला की हे थुंकतात इथे, हे करतात, ते करतात वगैरे वगैरे. पण एपिसोडचे जे प्रमोशन केलं आम्ही, म्हणजे काय म्हणूया त्याला, प्रमोज केला, त्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जो गुढीपाडवाचा सण होतो तो तिथपर्यंत पोहोचला आहे यूपीमध्ये. आमच्या मुलीला सुद्धा त्यांच्या संस्कार आहेत, ती मुलगी पदर घेऊन पाया पडायला येते आमच्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की हे एक्सचेंज आहे. करेक्ट. चांगले विचार, चांगले संस्कार हे एक्सचेंज होऊ शकतात. असं नाही की ते लोक इथं आले की घाणच करतात, असं नाही आहे. फार थोडं प्रमाण आहे की जे आपले मराठी लोक असे आहेत की जे अशा प्रकारचे वागतात किंवा अशा प्रकारचे खराबी करतात. पण हे मनुष्य स्वभाव आहे, त्याला काही इलाज नाही, किंवा संस्कार आहे ते. म्हणजे स्वच्छता ठेवा हे सांगायची गरज नाही कोणालाही. आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं बाकीचं घर स्वच्छ ठेवा होते. मी ते नाही होत ना. पण मग ते मराठी करतात तसे तेही करतात ना. आणि तसे दाखवलं त्या भाजी मार्केटमध्ये. मी जेव्हा म्हणतो की आपले लोक तिकडे आतमध्ये आहेत बरं का, आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणतो की अहो ते टमाटो तुम्ही खेळू नका, ते टमाटो बरोबर ते मऊ पडतात, घ्यायचं तर घ्या ना, तर चाला म्हणलं इथलं. मी हे आपल्या लोकांकडनं पण अनुभव येतात ना कधी कधी. तर माझं म्हणणं की सगळ्यांनी एकत्र नांदावं बस. आता प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्याला काय करणार. मग हे कॅरेक्टर जे आहे ते अशा विचारांचं आहे. वाह ऋषि, इसके ऊपर आपकी भी मुझे प्रतिक्रिया जाननी है. मुझे ऐसा लगता है इट्स नॉट ओनली अबाउट, मतलब सिर्फ ये मराठी या यूपी की बात नहीं है, महाराष्ट्र यूपी की बात नहीं हो रही. द होल वर्ल्ड, मतलब मेरे हिसाब से तो किसी भी चीज़ में कोई डिवीज़न नहीं होना चाहिए, किसी भी फॉर्म में डिवीज़न नहीं होना चाहिए, किसी भी मतलब बाउंड्रीज से लेके, कल्चर से लेके, रिलीजन से लेके, मेरे हिसाब से किसी भी चीज़ में डिवीज़न नहीं होना चाहिए. तो ये तो सिर्फ एक छोटा सा जरिया है जिसके थ्रू हम बता रहे हैं कि कोई डिवीज़न नहीं होना चाहिए. हम वी आर ह्यूमंस एंड ऑल ऑफ अस आर, मतलब हम सब एक हैं बेसिकली. कोई डिवीज़न की बात नहीं बननी चाहिए इसमें. वाह. मला वाटतं आजारी पडल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण कधीच डॉक्टरचं नाव, आडनाव किंवा तुझी भाषा हे कधीच विचारत नसतो. तिथे महत्त्वाचं असतं माणुसकीचं नातं. हेच माणुसकीचं नातं जपणं गरजेचं आहे. आपण आता येणार आहे मी सायलीकडे. सायली, जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा आईबाबांची काय प्रतिक्रिया होती घरी? माझे बाबा तर माझा प्रत्येक एपिसोड बघून रडतात, हे मला माहिती आहे. आता माझ्या समोर भाऊ बसलाच आहे. अच्छा. आणि एक अशी मुवमेंट आली होती की मी नव्हते करणार आणि बाबा म्हटले की बघ तू विचार कर. बाबांना त्रास होत होता, माझा हार्ट अटॅक आलेला, आणि त्यामुळे मी असे होते की करू नको करू, काय करू, तुम्हाला माझी गरज आहे, मी थांबू. पण आता ते मला म्हणतात की बरं झालं तू डिसिजन घेतलास करण्याचा, नाही तर खूप मोठी संधी गमावली असती. त्याच्यामुळे ते इतकं प्राऊड फील करतायत त्यांच्या ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर नातेवाईकात. प्रत्येक वेळेला मला सांगतात आज आम्ही हे बघितलं ते बघितलं, पण त्याच्या आधी रडून झालेलं असतं अभिमानाने की दिसते समोर. आणि म्हणजे माझे आणि बाबांचे सीन्स असताना तर मग विचारायलाच नको. मोहन जोशी सरांसारखे आहेत थोडेसे कडक वगैरे असे? माझे बाबा अजिबात कडक नाही आहेत, आणि मोहन काका पण अजिबात कडक आहेत. नाही, सिरियल मधले मोहन काका नाही, अजिबात नाही. माझ्या बाबतीत अजिबात नाही. कुठे कडक आहेत? नाही, माझं रागच बघितलेलं तुम्ही. बरं, एक काहीतरी आता किस्सा घडला होता, तो मला कळालाय, तो खरा आहे का सांगा. काहीतरी एक पदार्थ आहे लिट्टी चोखा, मी पण लिहून आणलं. तर त्या पदार्थावरून काहीतरी एक डायलॉग होता, आणि काय घडला होता तो किस्सा मला ऐकायचा आहे. काय सांगतो या मनुष्यालाच आधी आठवू देत पूर्णपणे. एक मिनिट. स्क्रिप्ट आलं माझ्याकडे, तर मी वाचलं तर मला वाटलं की काहीतरी
प्रिंटिंग मिस्टेक आहे. चिट्टी लोखा असं काहीतरी, जरा काय शब्द आहे? लिट्टी चोखा. लिट्टी चोखा हे काय कळेना मला. म्हणजे हे काय शब्द मी 2003 विचारलं, हे कोण सगळे अज्ञानी माणसं कोणाला आम्ही नव्हतो नाही कोणी कळलंच नाही कोणाला लिट्टी चोखा म्हणजे काय. तर मी म्हणलं हे गडबड आहे. म्हणून अजय सरांना विचारलं, म्हणजे सर हे काय आहे? ते म्हणलं काहीतरी पदार्थ असतो म्हणजे त्यांचा. पण म्हटलं हे कन्फर्म आहे नाव लिट्टी चोखा, नाही तर एकदा स्क्रीनवर गेलं तर म्हटलं कळणार ना. कारण युपीमध्ये माहिती आहे हा किस्सा. तर हो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तो. आणि तो शब्द इतका गोल फेरायला लागला. चिट्टी लोखा काय लेखा चिठ्ठी काही कळेच ना. म्हणून बोलायचं कसं तो बरं ते तो हा आपल्याकडे नाहीच ना शब्द. शेवटी हे चिठ्ठी लेखा असं म्हणाले. चिठ्ठी लेखा म्हणजे चित्रलेखाचं ते जवळचं वाटलं आपल्याला. ते जवळचं वाटलं ना. आम्ही चिठ्ठी लेखा आहे लिट्टी लिट्टी चोखा. पण ते काय आहे ऋषीला माहिती असणार. जी मुझे भी एक्चुअली यहीं पे आके पता लगा था लिट्टी चोखा क्या है. ऍक्च्युअली मी आता जाईन ना युपी मध्ये त्यावेळेला मी हे पण पायरेटेड व्हर्जन आहे ना, हे युपीचे नाही. हे आहेत राजस्थानचे. महिला ज्या एमपी मध्ये जसं डाळ बाटी हा प्रकार दाल आहे बाटी. हा बरोबर. तत्सम आहे तो. आता काय महिला ज्या बसलेल्या असतात ना त्या लगेचच आता सांगतील नंतर सांगतील. तर तुम्ही बनवला होता तो पदार्थ, काय रेसिपी आहे साधारण? नाही रेसिपी आता ती चौबेला विचारलं होतं. वॉचमनला फोन करून विचारलं होतं आजीनी. पण आजी तुम्ही बनवला होता? हो. मग काय त्याची रेसिपी तर सांग. बायका खरंच बसलेत घरात. खरं ते बनवून बघणार आता एपिसोड झाला की. रेसिपी म्हणजे काय होती ते तसं थोडंसं चिटिंगच म्हणायचं त्याला. पण मी त्याला फोन करते आणि इतक्या जोरात आवाजात की तो बहुतेक लंडनला वगैरे राहतो का अशा हिशोबात मी अबे चौबे आणि मला हळू बोल. हाँ चौबे कैसा करने का. अच्छा हिंग डालने हिंगाला काय म्हणतात गो. हाँ हिंग डालने का रे. हाँ और क्या डालने का. असं ते करून तो आम्ही बनवला. वा वा. थोडक्यात काय चिमूटभर हिंग, बाकी तुम्ही बघा. हिंगपर्यंत झालं. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि थुकरटवाडीमध्ये बऱ्याच गमती जमती घडतात. त्यातली एक गंमत पाहिली आपण, सिनेमा. दुसरी गंमत आहे ज्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असतो. आमच्याकडे केबल नेटवर्क आहे, एव्हाना सगळ्यांना पाठ झालंय, गुलकन केबल नेटवर्क. आणि त्यावरती कार्यक्रम होतात. तर आज एक कार्यक्रम तिकडे होणार आहे. ज्यांचं लग्न जमलंय, जमणार आहे किंवा झालेलं आहे अशा कपल्सना आणि त्यांच्या फॅमिलीला घेऊन तो कार्यक्रम करतात. एक फॅमिली त्यांची ऑलरेडी ठरलेली आहे आणि एक फॅमिली आता तुमची आहे. तुम्हा दोघांमध्ये होणार आहे एक आगळा वेगळा खेळ. बघूयात तो कुठला आहे. अरे वा. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गुलकन केबल नेटवर्कवरती. मी गुलकन केबल नेटवर्कचा सर्वेसर्वा सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सदानंद बुचे हे माझं टोपण नाव आहे. हो छान आहे. तर आज एक वेगळा कार्यक्रम आपण इथे गुलकन केबल नेटवर्कवरती करत आहोत. नवऱ्याची वरात आली दारात, टबडक टबडक टबडक. म्युझिकल आहे थोडंसं पुढचं, त्याच्यामुळे तसं आपण ठेवलेलं आहे. तर आता इथे 2 टीम असणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लग्नाशी रिलेटेड अशा काही गोष्टी खेळणार आहे. टीम वरात आहे आणि टीम तराट आहे. तर वरात टीम तर आपल्याला दिसतीच आहे. आता बोलूया तराट टीमला. जोरदार टाळ्या तराट फॅमिलीसाठी. या इकडे या सगळे. हा ठीक आहे ठीक आहे. ए अरे गुरखा कुणाचा आलाय. वॉचमनला हाकला. वॉचमन आलाय इकडे. इकडे 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 या. वॉचमन नाही तो बापू साहेब या. मेंबर आहे तो. या काय म्हणाले. अरे ते ना. अरे त्याच्यासाठी नाही ठेवलेले. काय चालू आहे. ए वॉचमनला कशाला आणलंय. अरे तुम्ही घरावर गोट्या आणणार आहे माझ्या. वॉचमन आहे का तू. मग हा कोण आहे.
ही माझी मुलगी आहे हा. आणि ती माझी जावई आहे. काय दिया परदेश काय ते परदेश आहे ती. काय दिया प्रदेश तिकीट तुमचं जमलेलं आहे म्हणजे तुम्ही मराठी फॅमिली आहे का हा हा हे. पोरगी आहे का तुमची ही माझी पोरगी आहे. अच्छा अच्छा वा 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 ती पहिल्यापासून हा काय नाव आहे सुस्मिता. तोंडातलं चिंगम चुकून बोला काहीच नाहीये, तसंच आहे सुस्मिता. कंपनी फॉल्ट आहे कंपनी फॉल्ट आहे डायरेक्ट आलाय वरून. तसं झालेलं आहे हे माझा पोरगा आहे हे सुनबाई बघ, अरे तुम्ही कुठले कोल्हापूरचा. नेपाळचा तुम्ही कोल्हापूरचे कसं काय असं हे नाही नाव त्याचं दुरसिंग. काय नाव आहे दुरसिंग. दुरसिंग हा. आणि तुमचं बहादूर सिंग डबडे पाटील. बहादूर सिंग हा का मी दूरसिंगचा बा आहे ना बहादूर सिंग डबडे पाटील. बहादूर सिंग नाही, हे कळलं मला बहादूर सिंग पण ते नेपाळी मॉडेल कसं काय आलं तुमच्यात ते काय झालं एक दिवस मला जाम अशी थंडी वाजायली. हा. मी म्हणलं काय करूया तर गेलो नेपाळला स्वेटर घ्यायला. मग तर स्वेटरवाली मला जाम आवडली हो. मग त्याच्यानंतर मी दर संडेला स्वेटर घ्यायला जायला लागलो तिकडं नेपाळला नेपाळला डायरेक्ट. सगळे स्वेटर घेऊन आलो. अच्छा खूप स्वेटर झाले. बरं. मग काय केलंय कोल्हापुरात स्वेटरचं एक असं दुकान टाकलंय. बरं. मग म्हणलं आता स्वेटर विकायला कोणी बाई नको आहे. परत गेलो नेपाळला स्वेटर विकणार त्या बाई बरोबर लगेच केलं तिला घेऊन आलो. तेव्हा झाला आमचा असे. तर आता इथे कुणीतरी जज पाहिजेच ना हा तर इथे आपल्याला जजमेंट द्यायला एक गृहस्थापन बोलावणार आहे. लग्न म्हणलं की ग्रह तारे आलेच आणि ग्रह तारे म्हणले की आमच्याकडचे गुरुजी आलेच. ज्योतिष भास्कर गुरुजी जोरदार स्वागत करूया ज्योतिष भास्कर गुरुजी कदम गुरुजी. स्थाना पण नवा काय वा टेकवा बुड पोपट आहे का काय आहे हो? पोपट आहे तू. अच्छा काळ्या गुरुजीचा रंगीत पोपट. हे काय म्हणले त्यांना काय बोलायचं नाही हे काय म्हणले काय ह्या तुम्हाला गुरुजींचा? शराब देतील मग कळल ते काय देईन मी शराब हा मग ठीक आहे असं बोलू नका मग. असं म्हणा असं टेन्शन येतं नाही, ते म्हणलं पिंजऱ्यापेक्षा पोपटच मोठा झालाय तो नाही आधी आता मोठा झाला चित्र तेवढंच राहिला. जातच नाही ते. तर हे नवीनच आणलंय तुम्ही फॉरेनचा आहे काय फॉरेनचाच आहे. अच्छा, हा काय? बोलका पोपटे बोलका. हा, बोलतो हा म्हणजे तुम्ही बोलाल तसं बोलतो तुमचं सेम टू सेम आवाज काढतो. कसं काय सांगा दाखवा जरा आयटम ऐका की बघा कोणाचा आवाज काढून दाखवी आता मोहन सरांचा आवाज काढून दाखवा. मोंदूशी सरांचा आवाज काढतोय पोपट हा होय काय लय का तुम्ही? ऐकायचंय तुम्हाला. दाखवा बोले तो बोले 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 बोले तो ऐका बोले ते बोले असं नका करू. बोले तो बोले बोले हा नाही नाही ऐका ए बोलका पोपट जर महेश कोठारे सरांनी बघितलं तर सिनेमा कुठला करतील सांगा. कुठला झपोपटलेला. जे काही सुचलं तुम्हाला छान पण सर एक बरं झालं सर तुम्ही गुरुजींना बोलवलं. गुरुजी माझ्या थोड्या समस्या होत्या. म्हणलं आज तुम्ही आता साक्षात भेटलात तर विचारून टाकतो. त्यांना काही विचारा ते सांगत असतात गुरुजी माझा ना जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे. अहो मग झोपत चला जागरण कशाला करताय. करेक्ट नाही नाही जमिनीचा प्रॉब्लेम आहे जमिनीचा. मग खोटवर झोपा ना. अरे आता खोट्यावरच मारायला लागलं मला. काय विचारतोय मी. अहो समस्या घ्या समस्या माझ्यापाशी पण एक समस्या आहे. हा विचारा. गुरुजी माझ्या उजव्या हाताला लेख हात येते बघा. तुम्हाला पैसा मिळणार आहे बघा. काय सांगता गुरुजी माझ्या तुम्हाला सांगतो दोन्ही हाताला लई खाज यायला लागली. तुम्हाला खरूच झाली. काय होतंय तसं कमी नाही आपल्याला पैशाची पण पैसा हातात टिक ना माझ्या. हा टिकतच नाही पैसा माझ्या हातात. पैसा टिकत नाही ती एक गोष्ट करा तुम्ही पैसा हातात लोणच्याच्या बरणीत ठेवा. म्हणजे टिकल टिकल की लोणचं 1-2 वर्ष टिकतं बरणीत पैसा नाही टिकायचा.
हे चांगलं आहे, हे चांगला उपाय. इकडे गेम खेळायचा आहे बाबा. अरे वा. अरे वा. तुम्ही कशा आणलेत का गेम खेळायचंय? पत्ते आणलेत का तुम्ही? नक्की गुरुजीच आहे ना? ते पोपटाचं काय काम आहे का? करतो काम तेव्हा? आहे की दाखवा आयटम एखादा त्याचा. काय नाही ते दाखवा. ते भविष्य सांगा. भविष्य? ह्या फॅमिलीचं यांचं एक भविष्य. मी भविष्य सांगतो. कोणाचं सांगणार? मी मोहन जोशी सरांचं पहिले भविष्य. मोहन जोशी सरांचं भविष्य पोपटानं काढलेलं आहे. वाचा. सामाजिक संबंध आपणात सन्माननीय लोकांच्या संपर्कात आणतील. हा तेच. सन्माननीय. हा पुढे वाचा. हा त्याच कामातून थोडी थोडी उसा संगती घेणे. काय वाचा परत? काय उसंत घेणे गरजेचे आहे. उसंत घेणे, उसा संगती घेणे. चुकलेच जरा. आज मित्रमंडळी समेत बार मध्ये जाण्याची बाहेर जाण्याची. हे कुठे गेलं त्याच्यातलं? हे बाहेर जाण्याची. हा वाच पुढं. तुमचे कार्य बाहुबली कटप्पाला कामावर मनात आलं. काय झालं तुम्हाला? तुमचे कार्य बाहुबली वाढेल. हा समीर साहेबांचं. माझं रॅन्डम काढले पप्प्यांना. तुमच्या मनावर घासलेला शिवा ग्रासलेला शिवाद काढून टाका. विषाद काढून टाका. शिवाद. शिशिर तुरु 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 तिरमिरा. शिशिर ऋतूत शिशिर ऋतूत पाणी गळतीप्रमाणे आपले जेवण असू शकेल. शिशिर ऋतूतील पाणी गळतीप्रमाणे आपले जीवन असू शकेल. शेवटचं वाचा. बस झालं. तुम्हाला संत्री सूट आहे. संतती सुख आहे. भविष्यात संतती सुख आहे. संत्री सूट आहे. काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात. हा कार्यक्रम परत दाखवला तर फटकी देईन म्हणून. प्रतिक्रियेबरोबर 2-3 माणसं पोस्टाने आली होती तुम्हाला मारायला. आम्ही पाठवली परत. नीट घेत चला राव. तर आता आपण वळूयात गेमकडे. आता लग्न असतं आणि लग्नामध्ये काही सजावट करावी लागते. तुम्हाला काही सजावटीचं साहित्य आम्ही देऊ. फॉर एक्झाम्पल फुगे. ते तुम्हाला फुगवायचे आहेत. आणि जी टीम एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवेल त्यांना इथे आम्ही जास्तीत जास्त मार्क देणार आहे आणि त्यांना मिळणार आहे. आणि गेम मध्ये जे जिंकणार आहेत मला आधीच सांगू द्यात. लेट मी गेस. त्यांना मिळणार आहे माहेरची साडी. आमच्या माहेरची साडी. तर फुगे घेऊन या आणि वेळ सुरू होते आता. थांबा. वा 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 वा. काय बांधा की गाठ? काय तेही येत नाही आपल्याला. अरे वा. इकडे पहा तुम्ही. फुगे क्या बात है. तरी एक डिफेक्टिव्ह होता. हे दोन्ही आहेत. हे डिफेक्टिव्ह आहेत. 5-6 असतात काही आमच्याकडे. एवढे सगळे येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
काय तुम्ही हे करून घेतलं, हे टास्क का सांगितलं आपण? ह्या फुगे जे फुगवले आता यांनी त्याच्या मागे एक सामाजिक काम महत्व आहे त्या फुग्यांना. काय? कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस तुम्हाला आता शेवटचा राऊंड आपण घेणार आहे, इच्छापूर्ती राऊंड. आता इच्छापूर्तीमध्ये कसं आहे की बघायचंय कुठली टीम जास्त एकमेकांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणजे तुम्ही यांच्यासमोर कुठली पण इच्छा ठेवू शकता, कुठली पण, की त्यांनी ही गोष्ट करून दाखवली. फुगे फोडण्यापेक्षा 2 पंच फोडणार. तर तुम्ही कुठली पण इच्छा सांगायची यांना, त्यांनी ही पूर्ण करायची. म्हाताऱ्यांनी तुम्हाला वाटतं की काहीतरी करावं तर त्या म्हाताऱ्याला पण तुम्ही सांगू शकता. त्यानंतर ते तुम्हाला इच्छा सांगणार, बापरे, तुम्ही ती इच्छा पूर्ण कराची. सुरुवात तुमची टीम पासून करू. असं कसं हे आम्ही वापरणार ह्यांच्या बर्थडेला. ठीक आहे ना. आता काय, तर तुम्ही कुठली यांना इच्छा सांगा की त्यांनी ही इच्छा पूर्ण करावी. काय पण, म्युझिक, डान्स, जोक सांगावा, काय पण. ना आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला काही सांगू नका. नाही नाही, असं नाही, असं नाही, तसं नाही होऊ शकत. असं नाही. मला वाटतं तिने असं गाणं म्हणावं एक. कसं गाणं म्हणा. असं तुम्ही एक गाणं म्हणायला पाहिजे. इथे या. त्या सखीने मला एक सुंदरसं गाणं म्हणून दाखवावं. माझा जो हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही मॅडम, असं कसं त्याच्या जोक निघतात म्हणलं, तो प्रॉब्लेम कसा? तर तो जास्ती दिसणार नाही असंच एक गाणं मी म्हणते. गुणाची पोरगी माझी. ससा तुम्ही पुढे आहे. तुम्ही त्यांचा पण राऊंड तुम्ही कोर्स मध्ये पुढे आहे. चांगलं केलं. तर आता असं झालेलं आहे, ह्या राऊंड मध्ये यांनी तर इच्छा पूर्ण केली. आता टर्न आहे तुमचा. तुम्ही कुणाकडून पण इच्छा पूर्ण करून घ्या. तुम्ही करावे लागेल, नाही तर तुम्ही मग हाराल. हा नाही आता काय हा काय बोलतात का उगाच आपलं? नाही ह्यांनी सांगितलं की ज्यांनी ह्यांना इच्छा सांगितली त्यांनीच आमची इच्छा पूर्ण करावी. डायरेक्ट पलटवार. त्यांनी आमच्या पोरी बरोबर एक डान्स करावा अशी आमच्या पोरीची इच्छा. या दोघींनी डान्स करावा अशी आता इच्छा आहे बुवा. डान्स येत नाही मला, पण मला साडी पाहिजे. मॅडम तर ही इच्छा पूर्ण झालेली आहे. हीच गंमत असते इच्छापूर्ती राऊंडची. याच्यामध्ये काही होऊ शकतं. आता टर्न तुमचा आहे. तुम्ही यांना कोणाला पण इच्छा पूर्ण करायला लावू शकता, काय पण. तर चिडलेत आता. मी ड्युटीवर आहे. 24 तर ड्युटीवर असतात. घ्या बोला. एका लीडरची नक्कल करून दाखवा आम्हाला. आता मरा, आता मेले, कर्मन मेले आता. अरे बापरे, अचानक सगळं कविता सुचली. तुम्ही आमच्या बरोबर छान नाही वागले. तुम्ही आमच्या बरोबर छान नाही वागलं. येड लागलं रे, येड लागलं.
अप्रतिम केलेला आहे तुम्ही. आता तुम्ही एखादी इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. टीम कोणाकडून इच्छा पूर्ण करायची सांगा आप्पा. मी सांगायचे होय. मग पांढऱ्या मिशा तुमच्याच आहेत. त्याच्यावरनं आप्पा कसं काही ठरतं काय माहिती जोशी सर, तुम्हाला तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे तुम्ही आणि आजी तुम्ही दोघांनी मिळून एखादा कॅबरे जर का नाचला तर अवघ्या महाराष्ट्राला पण ते कळल. तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्ही पण नाचा त्यांच्या बरोबर. मग पण त्यांचा पहिले एक त्यांचं झालं पाहिजे. सरांना फॉलो करून आपण. मी नुसतं उभं राहिलो तर काय बरं. लोक मला विचारणार बंद करा. आजी भैया आजी तुमची टर्न आहे. या सर. गुरुजींची अशी एक इच्छा आहे बा की इथे जे यांची सिरियलच्या लीड हिरोईन आहेत गौरी, त्या फार सुंदर वादन करतात असं आम्ही ऐकलेलं आहे. तर त्या सुंदर अशा पद्धतीचा कॅसिओ वाजवून आपल्याला दाखवणार आहेत आणि ही कला आम्हाला माहिती नव्हती. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर आमच्याकडे अख्खा बँड रेडी आहे, तुमच्यासाठी कॅसिओ पण रेडी आहे. तर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय वाजवणार आहात. तर गुरुजी फायनली कोण जिंकलेले आहेत आणि कुणाला मिळते माहेरची साडी तेही सांगा. फायनली दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. प्रयत्न चांगले दोन्ही टीमचे होते. पण विजयी टीम ही आमची वरात टीम झाली. नेक्स्ट टाइम नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम बघू आपण आणायचं का नाही तुम्हाला. आणि कुणाला मिळते सर माहेरची साडी. या टीमला सर. का? कारण माहेरची साडी त्यांना मिळेलच की. म्हणजे त्यांचं माहेर आहे ना, त्यांचं माहेर त्यांना दिल की साडी. हे घ्या त्याला मारा की तुम्हाला घ्या. बरं, मी असं ऐकलंय की ऋषीला जेव्हा एक खूप मोठा पानभर मराठी डायलॉग बोलायचा होता,
बहुत बड़ा डायलॉग दिया था आपको मराठी में बोलने के लिए, तो क्या हुआ था? तो खूपच गोड आणि अतिशय सभ्य आणि अगदी गुणी मुलगा आहे तो. आणि तर आता त्याची टांग कशी खेचायची, म्हणजे त्याला खूप त्रास देऊन पाहिला इकडून तिकडून. तो असा गडबडत नाही जास्ती करून, म्हणजे काहीतरी चुकीचं काहीतरी सांगितलं आणि वाढलंय जेवायला तर तो निमूटपणे जेवतो. तर त्याला कसं त्याला गडबडून टाकण्यासाठी एक चान्स मिळाला होता की या मुलांना नेहमी काहीतरी असं प्रमोशनल काहीतरी म्हणायला येतं. गुगलचं काहीतरी मोठी ॲड होती काहीतरी की अमुक अमुक आहे. तर सायलीला एक मोठं पानभर होतं. तर आम्ही पण दोघी जणी तिला मदत करत होतो. मी आणि माझी सुनेचं जी काम करते, मी आणि नीलम मदत करत होतो की अच्छा हे एवढं हिने लिहून काढलं, पाठ केलं छान. आणि त्याची ना एक कॉपी होती अगदी सेम कॉपी, आणि हिला ते करायचं होतं. ही म्हणाली आता मी करणार आहे, माझं होणार आहे. आणि तिथे उभे होते सगळे लोक. एक कॉपी त्याला नेऊन दिली आम्ही, असिस्टंटला सांगून त्याला पाठवली की हे सगळं तुला बोलायचं आहे. हा इतका घाबरून आला आमच्या मेकअपमध्ये, ये मैं क्या मैं कैसे, ये सब मराठी है, मुझसे ये नहीं होगा, मुझे 4 दिन लगेंगे. ये करना तो पड़ेगा अभी, तो आप अब लीड रोल हो तो ये सब करना पड़ेगा, ये देखो कर रही है सिन्सिअरली. तो इतका घाबरला होता, मी जन्माचा घाबरणे म्हणतो ना. तर खूप मजा घेतली. घाबरवणं हा यांचा स्वभाव आहे. दुसरा आणि त्याला आता कळते की अभी पता लगा कि मैम ने किया है वो, मुझे अभी तक नहीं पता था. अभी पता चला आपको? अभी पता लगा. नाही पण शिव मराठी ऋषी मराठी गाणी छान गातो. एक बार गाता बिलनची नागिन निघाली नागोबा, वो ऐसा था कुछ मतलब मी म्हटलं की बिलनची नागिन निघाली नागोबा डोल्याला लागला, तर वो क्या आहे, तो गुणगुणू लागला बिलनची नागिन निघाली नागोबाच्या डोळ्याला लागला. सर नमस्कार. मी पत्रकार आहे. मी कसले पत्रकार? पत्रकारांना काय बोलू नका सर. काय शक्यच आहे का? सांगतोय तुम्हाला. त्यांच्या नादी लागायचं नाही, गप्पपणे उत्तर द्यायचं विचारलेलं. प्लीज. सॉरी चुकलं. हा इट्स ओके सर, इट्स ओके. मी बघतो तुमची सिरियल जबरदस्त चालू आहे. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात त्यांनी नुसतं धुमाकूळ घालून ठेवलाय का, म्हणजे आम्ही सगळे फॅन आहोत तुमच्या सिरियलचे. पण मॅडम मला तुम्हाला विचारायचं, शुभांगीताई नमस्कार, तुम्ही घरामध्ये क्लासेस घेता, खरं आहे का? सिरियलमध्ये आता सिरियलमध्ये हा एक मिनिट. हा म्हणजे त्याच्यात तुम्ही कुठले कुठले विषय शिकवता? म्हणजे तुम्ही मराठी शिकवता का? हो मराठी शिकवतो. अच्छा, मराठी. गणित? नाही, गणित माझंही कच्चं आहे, त्यामुळे मुलांना मी शिकवू शकत. गणित नाही. भूगोल? नाही, भूगोल नाही. इतिहास? नाही. मराठी आणि हिंदी. हिंदी हा भाषा. मराठी आणि हिंदी हे 2 विषय शिकवता. माझा मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही जर घरात हिंदी शिकवता तर मोहन जोशी सर तुम्ही शिवकडे हिंदी शिकायला का जाता? टेक्निकल प्रश्न आहे. शिवकडनं शिकल्यावरच तर मग ती कहाणी पुढे जाईल ना. हा मोहन जोशी सर, हे खरंच तुम्हाला असं कमीपणा वाटतो का? तुम्हाला असं वाटतं की बायको जास्त पैसे घेईल क्लासचे? या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोद तर नेहमीच घडतो, पण या मंचावरती काही असे कार्यक्रम सुद्धा होतात जे वेगळे असतात आणि ते करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजपासून एक वेगळा सेगमेंट इकडे आम्ही दाखवणार आहोत. काही वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, ज्या गोष्टी नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील आणि आपल्यासाठी प्रेरणादायी असतील. आज आपण भेटणार आहोत एका जगावेगळ्या महिलेला. त्या सांगतायत त्यांची गोष्ट. आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. 4-2 सरी कोसळल्या तर चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत जगात. शांताबाई यादव त्यातल्याच एक. कोल्हापूरच्या सासूर हासकिरे गावातली एक जगावेगळी जिद्दी स्त्री. 30-35 वर्षांपूर्वी छान संसार चालू होता त्यांचा. नवऱ्याचा दाढी कटिंग करायचा व्यवसाय, 4 लहान मुली, नवरा आणि आपल्या 4 छोट्या लेकी एवढंच शांताबाई यादव यांचं विश्व होतं. छोटी मुलगी 5-6 महिन्यांची असेल तेव्हा अचानक नवरा वारला. जमिनीचा साधा तुकडा सुद्धा नसलेल्या शांताबाई पुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता काय करायचं? नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक आणखीनच लांबचे वाटतात. शेती नाही, मजुरी करावी तर त्यात भागणार नाही. करायचं काय? रडणाऱ्या 4 पोरी आणि रडावं वाटत असूनही रडायची सुद्धा सवलत नसलेल्या शांताबाई.
जुना काळ. घरात नवऱ्याचा फोटो नाही, होता फक्त त्याच्या दाढी कटिंगचा आरसा. त्यात बघताना जाणवलं की आपण पण तेच करायचं जे नवरा करत होता, लोकांची दाढी कटिंग. आज 21व्या शतकात सुद्धा एखाद्या भारतीय स्त्रीच्या मनात एवढा बंडखोर विचार मनात येणं सोपं नाही. शांताबाईंनी 30 वर्षांपूर्वी नुसता विचारच केला नाही, तर तो प्रत्यक्षात आणला. गावातले सभापती स्वतःहून शांताबाईंकडे आले दाढी करायला. पण शांताबाईला वाटलं चुकून ब्लेड लागली, जखम झाली तर. पण सभापतीसाठी शांताबाईंची गरिबीची वेदना जास्त मोठी होती. आपण पुढाकार घेऊन दाढी केली तर लोक पण तयार होतील हे त्यांना माहिती होतं. हरिभाई कडूकर हे त्या भल्या माणसाचं नाव. त्यांच्यामुळे शांताबाई यादव यांचा हा आगळा वेगळा जगण्याचा मार्ग सुरू झाला. 1985 पासून कधी बैलगाडीत, कधी 2 किलोमीटर चालत जाऊन आसपासच्या गावात पारावर पोतं टाकून शांताबाई लोकांची दाढी आणि हजामत करतात. आपल्याला आश्चर्य वाटतं, पण या गावातल्या लोकांना त्यात काहीच वेगळं वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी ती शांताक्का आहे. शांताक्काचा हात भाकरीवर जेवढा सफाईने फिरतो तेवढ्याच सफाईने दाढीवर पण. सुरुवात केली तेव्हा एका माणसाच्या दाढीचे वर्षाला काही किलो धान्य मिळायचं. आज दाढीचे 20 रुपये मिळतात. पण माणसांपेक्षा शांताक्का म्हशीची वाट बघत असतात, कारण म्हशीचे केस काढायचे 100 रुपये मिळतात. लोकांची दाढी कटिंग करून त्यांनी 4ही मुलींची लग्न लावली. त्या सुखात आहेत. शांताबाई आता एकट्याच असतात घरी. आजही कुणापुढे हात पसरत नाहीत. दाढी कटिंग करत असतात, स्वतः स्वयंपाक करत असतात, भांडी घासतात. आज सगळे शांताबाई गाण्यावर नाचतात, पण ही शांताबाई उर्फ शांताक्का महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचावी अशी आहे. आजच्या या युगातल्या झाशीच्या राणीला आमचा सलाम. जोरदार टाळ्या शांताबाई यादव यांच्यासाठी. तर शुभांगी मॅम इथे बसलेले आहेत, यावर त्यांची प्रतिक्रिया मला ऐकायची. नाही, फार हृदय लावून टाकणार आहे, कारण की इतकी प्रतिकूल परिस्थिती आणि त्यांनी जे एकट्याने जे केलं आहे आणि मुलींची लग्न लावणं हे फार अवघड गोष्ट आहे ही खरं म्हणजे. पण मला असं वाटतं की तो क्षण फार महत्त्वाचा होता जेव्हा त्यांच्या डोक्यात हे आलं असेल की नवऱ्याचं जे व्यवसाय आहे तोच आपण पुढे चालवावा. आणि किती साधं छोटंसं खेडेगाव असणार, तर त्याच्यात पाहिलं त्याप्रमाणे सरपंचांनी जी सुरुवात केली येऊन, त्या माणसाचं पण धैर्य मोठं आहे. आणि गावकऱ्यांनी पण ज्या प्रकारे गेलं, मला फार भरून आलं आहे ते बघून. आणि प्रतिकूल परिस्थितीला एवढ्या जिद्दीने लढणाऱ्या बायका आपल्याकडे आहेत ते बघून फार भरून आलं मला अगदी. आणि खरंच कशाचीच लाज बाळगता कामा नये. आणि आपण फक्त शिक्षणानेच पुढारलेले नसतो. अशा छोट्याशा गावामध्ये त्या बाईला फक्त तुमचं हृदय पुढारलेलं पाहिजे, मला असं वाटतं. तर ते त्यांचं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झालं पाहिजे, ज्यांनी हा रिसर्च केला आणि ज्यांनी हे लिहिलं. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांना. मी विनंती करतो आमच्या बरोबर बसण्याची. यानंतर आपण आमंत्रित करूयात या मालिकेची निर्मिती ज्यांनी केलेली आहेत, निर्माते जीतू गुप्ता आणि महेश तांगडे. जोरदार टाळ्या. इतकी सुंदर चालली आता मालिका, पण दिग्दर्शन करत असताना तुमच्या डोक्यामध्ये काय कॉन्सेप्ट होती? खरं सांगायचं तर आम्ही लोकेशन बघायला गेलो होतो बनारसला. तिथे गेलो तेव्हा मला कळलं की अरे इथे पेशवे घाट आहे, इथे अहिल्याबाई होळकरांनी काशीचं देऊळ बांधलंय. वा, या गोष्टी माहितीच नव्हत्या. तर त्या काळामध्ये तिथे जाऊन पेशव्यांनी घाट बांधला, म्हणजे म्हणतात ना अटके पार झेंडा रोवला. तर खरंच सांगायचं तर त्यावेळेस अटके पार झेंडा रोवला आहे मराठी माणसाने. वा. आणि आता आपण असं महाराष्ट्रापुरतीच का मर्यादित राहिलो आहोत? आत्ता पण ही गोष्ट करू शकतो. आणि मी डेफिनेटली सांगतो ही मालिका अख्ख्या भारतात बघितली जाईल. वा वा, असं मला तरी विश्वास वाटतो. हो की नाही सर? मैं परप्रांतीय हूँ और मुंबई ने मुझे अपनाया, मैंने मुंबई को अपनाया, मराठी संस्कृति को मैंने अपनाया. तो मुझे बहुत मेरे लिए ये बहुत मेरे दिल के करीब का विषय है.
हम एक्चुअली देखा जाए तो महेश जी महाराष्ट्रियन है, लेकिन वो भी परप्रांतीय कहलाएं क्योंकि वो इंदौर के हैं, मैं ग्वालियर का। अच्छा। और इत्तेफाक की बात है कि ना ही इनकी पत्नी उस प्रांत से हैं जिस प्रांत के ये हैं, ना उस भाषा की हैं जिस भाषा में ये पले बड़े हैं। मेरी शादी एक मुंबई की लड़की से हुई है, मैं शिव की तरह ग्वालियर से यहाँ आया। अच्छा। तो पर्सनली हमें ऐसा लगता है, ये हमारा अपना सोच है कि ये विविधता ही इस देश की संस्कृती है। क्या बात है, वाह वाह। महेश जी, कन्सेप्ट जेव्हा आम्हाला सांगितली ना तेव्हा ती भीती फॅक्टर ते आमच्या दोघांच्या मनात नव्हता, कारण की प्रॅक्टिकली सेम कन्सेप्ट आमच्या आयुष्यात घडली इकडे. सो शिवच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही मालिका जास्ती आम्हाला कनेक्ट झाली पहिल्यांदा. तर फ्रॉम डे वन ते कॉन्फिडन्स एक होता की दिस कॉन्सेप्ट शुड वर्क आणि याच्या थ्रू वी कॅन सी समथिंग व्हेरी डिफरंट. मी शुभांगी मॅडमची फॅन आहे. मला त्या खूप आवडतात. त्यांच्या सगळ्या मालिका मी पाहिलेल्या आहेत. प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न हा आहे सर, मला माझ्या हातावर घुबड काढून हवाय. काढून त्यांच्या हातावर जर त्या पोपट काढू शकतात तर माझ्या हातावर घुबड का नाही काढू शकत? काय? बरोबर, त्यांच्या हातावर आहे पोपट आहे, एक फॅन म्हणून त्यांची अपेक्षा असतं. पण मॅडम याचं काय कारण होतं, म्हणजे ह्या सिम्बॉल आहे याचं काही? नाही, हा रावा आहे आणि मला आवडतो रावा. मी एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव रावा आहे. वा वा. आणि म्हणजे कर्मधर्म संयोगाने मला 2-3 पुरस्कारही मिळालेत त्याचे. तर मग ते आठवण म्हणून मी लिहिलं. म्हणून ती आठवण कायम राहावा म्हणून त्यांनी रावा काढला. तुम्ही गप राहावा. तर खूप छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये आपली आवडती मालिका काहे दिया परदेसचे आपले हे लाडके कलाकार आमच्या या मंचावरती आले आणि खूप मजा आली. परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढंच म्हणेन, परत या. फुकरटवाडी तुमचीच आहे आणि आम्ही एक प्रथा इथे सुरू केलेली आहे. पूर्वी आम्ही एक आठवण भेट द्यायचो, पण आता एक वेगळी आठवण भेट देणार आहे. आम्ही देतोय सगळ्यांना एक छानसं छोटंसं रोपटं. तर तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या जवळ नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेतोय आपला निरोप. भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.